छत्रपती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024-25 चा ऑल इंडिया रँक व किती मार्कवर काय कट ऑफ होता याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। तसेच यावर्षी काय कट ऑफ राहू शकेल याच्यावर पण थोडक्यात बोलणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा कट ऑफ जो आहे का नाही, खरं सांगायचं झालं तर ऑल इंडिया रँक आणि तुमचा स्टेट मेरिट लिस्ट या दोन गोष्टीवर डिपेंड करते। आता स्टेट मेरिट लिस्ट असते काय नेमकं, तर तुम्ही आता महाराष्ट्रात काउन्सिलिंग साठी जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे काउन्सिलिंग ग्रेड मार्कनुसार याला म्हणतात स्टेट मेरिट लिस्ट। म्हणजे वेगळं महाराष्ट्राचं तुमचं वेगळी महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे, ऑल महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्याच्यापैकी तुमचा कितवा नंबर आहे, याला स्टेट मेरिट लिस्ट म्हणत असतात। आणि ऑल इंडिया रँक वर खास करून कट ऑफ या दोन गोष्टीवर डिपेंड करत असतो। आणि ऑल इंडिया रँक मेनली डिपेंड करते पेपर डिफिकल्टी लेवलवर। पेपर डिफिकल्टी लेवल तुमचा पेपर किती अवघड होता आणि काय होतं या दोन गोष्टीवर तुमचा ऑल इंडिया रँक डिपेंड करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं झालं ना तुम्हाला, जर पेपर जर तुमचा अवघड आला, तुमचा पेपर जर अवघड आला तर ARI कमी, ARI तुमची ती समजा, आता फॉर एक्झाम्पल इथं घ्या 610 मार्कावर ARI किती आहे, 66,044 आहे। ही जी ARI आहे का या वर्षी, ही जी ARI का 500च्या आसपास मार्कवर राहणार। म्हणजे 490 ते 500च्या मध्ये तुमची ही ARI राहणार। म्हणजे तुम्ही विचार करू शकता जवळपास 100-1 मार्कांना फरक पडणार, कारण की पेपर डिफिकल्ट होता। पेपर डिफिकल्ट आला तर तुमची ARI म्हणजे पेपर पोरांना अवघड जाणार, त्याच्यामुळे पोरांना मार्क कमी येणार, म्हणजे तुमचा ARI पण कमी होणार ना। येणार कमी मार्कावर जिथपर्यंत म्हणजे असा ARI डिपेंड करतो की तुमचं पेपर डिफिकल्टीवर लेवल होतं। तर आता मित्रांनो विचार करा, तुमचा आता पेपर यावर्षी अवघड आला तर कमी विद्यार्थ्यांना मार्क पडणार, कमी विद्यार्थ्यानुसारच ARI येणार। म्हणजे आता हे 610 मार्काला या विद्यार्थ्याचा नंबर ऑल इंडिया मध्ये किती होता, 60,044 होता, पण तोच आता यावर्षी 500 पर्यंत येऊन जाईल। कारण कसं काय माहितीये का, यावर्षी पेपर डिफिकल्ट होता, या फॅक्टरवर डिपेंड करतं। म्हणजे तुम्ही विचारून करू शकता, जर तुमचा आता येणाऱ्या रिझल्ट मध्ये, आता 2-3 दिवसामध्ये रिझल्ट येऊन जाईल, त्यावेळेस जर तुमचा ARI या मार्क रेंज पर्यंत असेल तर तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाईल। आता मी प्रत्येक कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक लास्ट कॅन्डिडेट किती मध्ये ऍडमिट झाला, म्हणजे लास्ट कॅन्डिडेटला कोणत्या कॉलेज पर्यंत कोणत्या रँक पर्यंत कॉलेज भेटले याबद्दल थोडक्यात सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायचं झालं तर SC कॅटेगरीमध्ये हे बघू शकता, SC कॅटेगरीमध्ये लास्ट कॅन्डिडेट आहे त्याला 537 मार्क होते आणि त्याला ऑल इंडिया रँक होती 1,53,666 इथपर्यंत त्याला कॉलेज भेटलेले। म्हणजे यावर्षी जर समजा तुम्ही धरायला गेलं तर 1,54,000 पर्यंत किंवा 56 पर्यंत जरी तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला आरामात कॉलेज भेटून जाईल। त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। आता तुम्हाला ऑल इंडिया रँक आता 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कळेल रिझल्ट आल्यानंतर। आणि दुसरा राहते ST कॅटेगरीचं जे लास्ट कॅन्डिडेट आहे 410 मार्कवर GMC हिंगोली भेटलं होतं त्याला, त्याची ऑल इंडिया रँक होती 3,53,987 आणि मार्क होते त्याला 410। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी ज्या विद्यार्थ्यांचा 3,53,000 पर्यंत रँक येईल ST कॅटेगरीमध्ये, त्या विद्यार्थ्याला 100% कॉलेज भेटून जाईल। म्हणजे 3,53,000 पर्यंत जर तुमची रँक आली तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल। याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस 6 करू शकता। इथपर्यंत जर तुमची रँक आली तर तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाणार। त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर VJ कॅटेगरीमध्ये जर लास्ट कॅन्डिडेट आहे तो त्याला भेटलं होतं कॉलेज, VJ कॅटेगरीमध्ये लास्ट कॅन्डिडेट आहे ते 584 मध्ये कॉलेज भेटलं होतं त्याला, ते पण कुठलं गडचिरोलीचं 96,153 पर्यंत त्यांची रँक होती, तर 584। तर यावर्षी पण जेवढी याच्या प्लस मायनस तुम्ही याच्यामध्ये धरून शकता, तुमचा प्लस मायनस 2 धरून शकता तुम्ही। म्हणजे 97-98 पर्यंत जर त्याची रँक आली तर त्याला 100% कॉलेज भेटून जाईल आपल्या महाराष्ट्रामध्ये 97-98 पर्यंत। हे झालं VJ कॅटेगरीचं। थोडक्यात सांगायचं गेलं तर VJ कॅटेगरी नंतर जर बघायला गेलं तर VJ कॅटेगरी नंतर बघायला गेलं तर NT1 कॅटेगरीमध्ये लास्ट कॅन्डिडेट होता 1,12,449 रँक पर्यंत त्याला कॉलेज भेटलं होतं। तर यावर्षी पण सेम सिनारिओ, जर तुम्हाला 1,14,000 पर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाईल। NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 570 पर्यंत
गेल्या वर्षी 570 मार्क भेटलं होतं. तर आणि त्याच्यानंतर जर बोलायला गेलं तर NT2 कॅटेगरीमध्ये 64,385 पर्यंत 349 पर्यंत 85 पर्यंत कॉलेज मिळालं होतं. यावर्षी 385 पर्यंत कॉलेज मिळालं होतं. तर यावर्षी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी या रँक पर्यंत तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाईल. म्हणजे 2 त्याच्यामध्ये ऍड करा तुम्ही, 64, 65, 66 पर्यंत तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाईल. हे झालं NT2 कॅटेगरीसाठी. NT3 कॅटेगरीमध्ये पण गडचिरोलीचे लास्ट GMC होतं ते भेटलं होतं विद्यार्थी मित्रांनो. त्याचा पण ऑल इंडिया रँक होता 59,880 आणि 59,880 पर्यंत त्याला कॉलेज मिळालं होतं. यावर्षी तुम्ही 61,000 पर्यंत तुम्हाला 100% जर तुमची रँक आली तर तुम्हाला कॉलेज मिळून जाईल, याची 100% गॅरंटी. नंतर OBC कॅटेगरीमध्ये जर बघायला गेलं तर 630 मार्क आणि 45,566 ऑल इंडिया रँक पर्यंत कॉलेज मिळालं होतं. तर यावर्षी जर बघायला गेलं तर तुम्हाला 46 म्हणजे 46 ते 47,000 पर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाईल. आता जर थोडक्यात अजून बघायला गेलं तर आता SCBC कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 610 मार्कला 66,044 रँक पर्यंत गडचिरोली कॉलेज गडचिरोली GMC गडचिरोली मिळालं होतं. या वर्षी तेच 68,000 पर्यंत तुम्हाला 100% कॉलेज मिळून जाईल. 68,000 रँक आला तर तुमचा कॉलेज भेटून जाईल. आता याच्या माझ्या मार्कचा खूप डिफरन्स असणार आहे. या वर्षी मार्क मध्ये खूप म्हणजे खूप पेपर डिफिकल्ट होता, तर मार्क मध्ये खूप डिफरंट. यावर्षी ते 66,000वर, गेल्या वर्षी तुम्हाला 610 मार्क दिसत आहेत, पण यावर्षी तो वेगळाच सिनारिओ असणार आहे. 66,000 कमीत कमी 500च्या आसपास तुम्हाला मार्क राहणार आहे 66,000 जर तुमची रँक असेल तर. आता EWS कॅटेगरी जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये लास्ट कॅन्डिडेट 606 मार्कवर 70,480 पर्यंत गडचिरोली भेटलं होतं त्या विद्यार्थ्याला, 70,480. तर यावर्षी तुम्ही भरून शकता 75,000 पर्यंत त्या विद्यार्थ्याला जर असतील रँक असेल तर त्याला 100% कॉलेज भेटून जाण्याची शक्यता आहे आणि नंतर 100% कॉलेज मिळून जाईल. आता जर बघायला झालं तर ओपन कॅटेगरीचं पण सेम सिनारिओ आहे. 46,000 पर्यंत गेल्या वर्षी 46,447 पर्यंत कॉलेज भेटलं होतं. तर यावर्षी जर बघायला गेलं तर 48 पर्यंत तर कॉलेज आरामात भेटून जाईल. गडचिरोली गेल्या वर्षी भेटलं होतं, यावर्षी पण भेटून जाईल जर तुमचा एवढा SML असेल तर. हा झाला थोडक्यात गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ, म्हणजे ऑल इंडिया रँक नुसार एवढा फरक पडण्याची शक्यता आहे. आता रिझल्टची आपण वाट बघूया. रिझल्ट आल्यानंतर आपल्याला सगळं क्लॅरिफिकेशन होऊनच जाणार आहे. आता जर प्रायव्हेट कॉलेजचं बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला झालं तर वेदांता पालघर हे जे कॉलेज आहे, वेदांता पालघर मेडिकल कॉलेज आहे, याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुमची कोणती पण कॅटेगरी असो तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते. तर याच्यामध्ये कसं ज्यांची घरची परिस्थिती व्यवस्थित आहे ते सगळेजण ऍडमिशन घेतात, त्याच्यामुळे याचा कट ऑफ तुम्हाला हमेशाच कमी दिसणार. कारण की कसं, याला जास्त जर विद्यार्थी ऍडमिशन घेत नाही, ज्यांची भरण्याची तेवढी फीस भरण्याची कॅपॅसिटी आहे तेच ऍडमिशन घेतात. त्याच्यामुळे वेदांता पालघर हा एक वेगळाच विषय आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये. तर याचा तर विषय सोडून द्या, तुम्हाला वेदांता पालघरचाच कट ऑफ कमी दिसणार आहे. आता जर बाकीच्या कॅटेगरीमध्ये जर बघायला गेलं तर जास्तीत जास्त सिंधुदुर्ग, जर समजा तुमचा जर SSM-PMC कुडाळ सिंधुदुर्गचं जे कॉलेज आहे याच्यामध्ये जे SC कॅटेगरी होती, SC कॅटेगरीला थोडक्यात चला बोलूया आपण. SC कॅटेगरीला जर बघायला गेलं तर 1,62,581 पर्यंत कॉलेज मिळालं होतं, तेच तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे जर इथे 1,62,895 पर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला इस्लामपूर सांगलीचं कॉलेज मिळून जाईल. त्यानंतर जर बघायला गेलं तर ST कॅटेगरीमध्ये पण 3,79,371 पर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल, याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस 6 करू शकता. बरं, प्लस मायनस 6 म्हणजे तुमचा 68 इथे, आणि इथे जर बघायला गेलं तर 84 पर्यंत हे ST कॅटेगरी झालं. नंतर जर तुम्हाला बघायला गेलं तर VJ कॅटेगरीमध्ये पण सेमच आहे, 97,781 रँक पर्यंत. म्हणजे तुम्हाला जर बघायला गेलं तर 87,000 म्हणजे 1,03,000 पर्यंत तुम्हाला जर तुमची रँक असेल तर तुम्हाला VJ कॅटेगरीमध्ये भेटून जाईल. NT1 कॅटेगरीमध्ये जर बघायला गेलं तर
NT1 कॅटेगरी मध्ये जर बघायला गेलं तर इथे बघू शकता तुम्ही 1,26,257 1,26,257 ला लास्ट कॅन्डिडेट ऍडमिट झालता, तर तुम्ही यावर्षी 1,30,000 पर्यंत समथिंग गृहीत धरू शकता, 1,30,000 पर्यंत. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर NT2 कॅटेगरीमध्ये 80,246 पर्यंत झालता, तर यावर्षी तुम्ही धरू शकता 82,000 पर्यंत जर तुमचा रँक असेल, 82,000 पर्यंत जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर 79,233 म्हणजे NT3 कॅटेगरी 79,233 म्हणजे 598 पर्यंत 79,233 म्हणजे तुमचं जर 82,000 पर्यंत जर रँक असेल तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये जर बघायला गेलं तर जर तुमचा ऑल इंडिया रँक 81,300 पर्यंत गेल्या वर्षी कॉलेज मिळालं होतं, यावर्षी तुम्ही जर पकडून शकता 83,000 पर्यंत तुम्हाला कॉलेज भेटून जाईल, म्हणजे 83,000 पर्यंत. आणि SCBC कॅटेगरीमध्ये लोएस्ट कॅटेगरी 597 81,126 पर्यंत कॉलेज भेटलं होतं, तर यावर्षी तुम्ही पकडून शकता 83,000 पर्यंत इथे पण कॉलेज भेटून जाईल. आणि जर ओपन कॅटेगरीमध्ये जर बघायला गेलं तर लास्ट कॅन्डिडेट आहे ते 596 मार्कवर आपल्या सिंधुदुर्गाला ऍडमिशन भेटले. 81,118 पर्यंत त्याला 82,000 रँक पर्यंत आरामात कॉलेज भेटून जाईल तुमचं असेल तर, म्हणजे प्रायव्हेट कॉलेजसाठी. आता हे झाले गेल्या वर्षीचे मार्क आणि त्याच्यामध्ये मार्कचा खूप डिफरन्स येणार आहे. हे ओव्हरऑल व्ह्यू आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे एक्सपेक्टेड सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आता आपल्याला 2-3 दिवसामध्ये रँक येईल, त्याच्यानंतर आपल्याला खरंच एक्झॅक्टली किती कट ऑफ येईल हे कळून जाईल. पण असाच हेच सिनारिओ मध्ये कट ऑफ राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे जर तुमची याच्यामध्ये जर तुमची जर रँक येत असेल तर तुम्हाला खरंच कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं 100% ऍडमिशन होऊन जाणार आहे. धन्यवाद. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही पण माहिती पाहिजे असेल तर आमच्या ग्रुपला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता, आम्ही त्यांचा आन्सर तुम्हाला कळवेल. धन्यवाद.